हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज पिसावर परफेक्ट पॅटर्न कसे ठेवायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे. आता इथं मी बाही ठेवलेली आहे, साईड पट्टी ठेवलेली आहे, योक पट्टी ठेवून घेते. आणि इथं कटोरी आपल्याला कशी ठेवायची तर इथं मी तुम्हाला दाखवते. ब्लाऊज पिसाच्या तिरक्या कपड्यावर आपल्याला कटोरी ठेवायची आहे, म्हणजे कटोरीचा पफ एकदम व्यवस्थित असा येतो. तर इथं बघू शकता मी कटोरी कशी ठेवलेली आहे. आता मी इथं पूर्ण पॅटर्न ड्रॉ करून घेत आहे. खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी ब्लाऊज पीसवर कटोरी कशी ठेवायची इथं बघू शकता तुम्ही. मी इथं कटोरी ड्रॉ करून घेते. आपल्याला जे तिरकं ब्लाऊज पिसाचं तिरकं कापड आहे तिथं आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आपला कटोरीचा पफ एकदम व्यवस्थित असा येतो. इथं तुम्ही बघू शकता मी कशी खेचून घेते ब्लाऊज पीसचं कापड. पफ एकदम व्यवस्थित असा येतो. पूर्ण पॅटर्न ड्रॉ करून घेते. तुम्ही जर नवीन असलात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत. आरीवर्कचे, बुट्टी स्टिचचे, चेन स्टिचचे, वन पीसचे खूप असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जाऊन बघू शकता. हा बिना अस्तरचा साधा ब्लाऊज आहे. तर आता मी तर योकपट्टी ठेवून घेते. योकपट्टीला ड्रॉ करायचा आहे. दुसऱ्या साईडची पण मी योकपट्टी काढून घेते. साधा ब्लाऊज असल्यामुळे 2 योकपट्ट्या काढून घ्यायच्या. आता पूर्ण पॅटर्न मी ठेवून ड्रॉ करून घेतलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता. आता मी पाठीमागचा भाग पहिला कट करून घेते. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता मी इथं साईड पट्टी कट करून घेते. माझ्या व्हिडिओ चॅनलवर मी 38 साईजचा ब्लाऊज पेपर कटिंग टाकलेली आहे, 32 साईजची पेपर कटिंग टाकलेली आहे, वन पीस स्टिचिंग अँड कटिंग टाकलेली आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. बुट्टीचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, आरीवर्क बुट्टीचे. ब्लाऊजला स्टिच कशी करायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता मी इथं कटोरी कट करून घेते.
कटोरीसुद्धा इथं कट करून तयार आहे. आता आपल्याला योकपट्टी कट करताना एकदम व्यवस्थित अशी योकपट्टी कट करायची आहे. कापड एकदम खालीवर झालं नाही पाहिजे. दोन्हीही योकपट्टी अशी एकसारखी आली पाहिजे, अशी कट करून घ्यायची. आता इथं पूर्ण पॅटर्न कट करून तयार झालेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.